नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझा महाराष्ट्र माझं विजन या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. कोरोना काळातनं सावरून आपण पुनश्च हरिओम म्हणतोय. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा, अनलॉकचा तिसरा टप्पा आता सुरू होणार आहे. पण या कोरोनानं सर्वात मोठा आघात केलाय तो राज्याच्या उद्योग जगतावर आणि लोकांच्या रोजगारावरती. आता पुनश्च हरिओम म्हणताना उद्योग विश्वाच्या योजना काय आहेत, त्यांना अडचणी कोणत्या येत आहेत आणि या सगळ्या आव्हानांवरती उद्योग विश्व आणि सरकार कशी मात करणार आहे याविषयी आपण संवाद साधूया राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्यासोबत. देसाई सर नमस्कार. एबीपी माझाच्या माझा विजन मध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार सर. आता आपण पुनश्च हरिओम म्हणतोय आणि अर्थात उद्योग विश्वानं पुनश्च हरिओम म्हणण्यासाठी नेमकी काय काय तयारी केली आहे, तुम्हाला अडचणी कोणकोणत्या आहेत, कोणती आव्हानं आहेत आणि मात तुम्ही कशी करणार आहात उद्योग मंत्री म्हणून, याबद्दल तुम्ही थोडंसं बोलावं असं मी पहिल्यांदा सांगते आणि मग आपण प्रश्नांकडे वळूयात. जरूर. सर्वप्रथम मी एबीपी माझाला धन्यवाद देतो की त्यांनी या लॉकडाऊनच्या काळामध्ये अशा प्रकारचं एक परिसंवाद इथे आयोजित केलेलं आहे. हे चर्चासत्र आहे आणि त्याच्यामध्ये अनेकांना आपले जे विचार आहेत ते मांडण्याची संधी दिलेली आहे. आज मला संधी मिळाली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि खरोखरच या संबंध कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये सर्वांवर परिणाम झालेला आहे, अनेकांवर दुष्परिणाम झालेले आहेत आणि त्याच्यामधून कुठलंही गाव, शहर, राज्य, देश सुटलेला नाही. जगभरातच हे संकट घोंगावतंय. अजूनही ते पूर्णपणे कधी हटेल याचा कोणीही अंदाज व्यक्त करू शकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आत्ता अशी वेळ आलेली आहे की आपल्याला करोनाबरोबरच जगावं लागणार आहे. जसे इतर आजार आहेत अशापैकी काही आजार आहेत की ज्यांच्यावर पूर्णपणे औषधं सापडलेली नाहीत किंवा पूर्ण उपचार होतातच असं नाही, तरीसुद्धा त्या आजारांसह आपलं जीवन पुढे चाललेलं आहे. गेली अनेक वर्ष त्या आजारांमध्ये ह्या एका आजाराची भर आता टाकून आपल्याला एका बाजूला करोनाचं व्यवस्थापन करावं लागेल, त्याचा प्रादुर्भाव होतो तो कसा रोखायचा हे बघावं लागेल, ज्यांना लागण होईल त्यांची देखभाल करावी लागेल, जे जास्त गंभीर आजारी होतील त्यांच्यासाठी रुग्णालयांच्या चांगल्या सुविधा निर्माण करायच्या, हे एका बाजूने चालूच ठेवावं लागेल. आणि दुसऱ्या बाजूला जे अर्थचक्र थबकल्यासारखं झालेलं आहे, थांबल्यासारखं झालेलं आहे, अनेकांच्या रोजगारांवर एक ते रोजगार गमावण्याची भीती, त्या भीतीची सावली आलेली आहे. अनेकांचे व्यवसाय, उद्योग हे ठप्प झालेत किंवा कसे बसे चालू आहेत, ते प्रयत्न करतायत पुन्हा चालू करण्याचे. मोठमोठे उद्योगसुद्धा या सगळ्या संकटातून आता जात आहेत. अशा बाबतीत बघितलं तर कोणी व्यावसायिक असो, उद्योजक असो, मोठे कारखानदार असो किंवा छोटे दुकानदार असो, वाहनांचा व्यवसाय करणारे काही वाहतूक व्यवसायातले लोक असो, ह्या सगळ्यांना ह्याचे चटके फटके बसलेले आहेत, बसत आहेत. याच्यातून बाहेर पडण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करतो आहोत. राज्य शासनानं सुद्धा या बाबतीमध्ये भरीव असं काम करायला सुरुवात केली. आम्ही एप्रिलपासून, मार्चमध्ये आपलं पहिलं लॉकडाऊन झालं, पण त्यानंतर एप्रिलपासून आम्ही हळूहळू अनलॉक करायला सुरुवात केली. आणि पहिल्यांदा एप्रिलमध्ये नॉन रेड झोन जे आहेत त्या ठिकाणी उद्योगांना परवानगी दिली आणि पुष्कळशा जिल्ह्यांमध्ये उद्योग सुरू होऊ शकले. आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत ह्या आमच्याकडे परवानगी मागून सुरू करणाऱ्यांची संख्या ही 70,000हून जास्त उद्योगांची आहे. आणि त्याच्यामध्ये सुमारे 19 ते 20 लाख कामगार पुन्हा कामावर रुजू झालेले आहेत अशी आमची माहिती आहे. परंतु ही संख्या पुरेशी आहे का? नाही, ही पूर्णपणे समाधानकारक नाही. अजून अनेक उद्योग हे सुरू व्हायचे आहेत. त्यांना काही कारणं आहेत. काही अत्यंत गंभीर परिस्थितीचा सामना करणारे असे जे लोक आहेत त्यामध्ये अडकलेले आहेत, ज्यांना रेड झोन अजून आहे. अशा प्रकारचे मुंबईसारखी शहरं असतील, मोठ्या महापालिका आहेत, तिथले उद्योग अजून अडचणीत आहेत, ते नाही सुरू होऊ शकले. पण तो बाकीच्या ठिकाणी जे सुरू होऊ शकले त्यांच्या अडचणी काय, तर त्यांच्याकडे कामगार पुरेशा संख्येने येत नाहीत, ते घाबरलेले आहेत
किंवा दूर निघून गेलेले आहेत, ही कामगार संख्या कमी आहे, ही अडचण आहे. दुसरी एक अडचण आहे की त्यांना कच्चा माल अशा ठिकाणून येतो की तिथले उद्योग बंद आहेत, बरोबर. त्यामुळे कच्चा माल मिळण्यात अडचण. तयार झालेला माल अशा ठिकाणी विकायचा आहे की त्या ठिकाणच्या बाजारपेठा पूर्ण सुरू नाही झालेल्या. अशा अनंत अडचणींमध्ये मार्ग काढत पुढे जात असताना हळूहळू मात्र गोष्टी पूर्वपदावर येत आहेत. अजूनही उद्योजक मला स्वतःला संपर्क करून सांगतायत की पूर्णपणे हे सगळ्या बाजारपेठा खुल्या करा, सगळे उद्योग सुरू करा, अशी त्यांची मागणी आहे. ती मागणी चुकीची आहे का? नाही, ती मागणी बरोबरच आहे. कारण त्याशिवाय सगळ्यांचे रोजगार मिळणार नाहीत, सगळं उत्पन्नाचं जे वर्तुळ आहे ते सुरू होणार नाही. त्यामुळे ते करायचं आहे. परंतु करोनाचं संकट घोंगावतंय. अगदी जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा काही इशारे दिलेले आहेत. आपलं भारत सरकार सुद्धा याच्या बाबतीत काही नियंत्रण करतंय त्या कायद्याप्रमाणे. आणि म्हणून काही बंधनं जरूर आहेत. पण आता मिशन बिगिन अगेनद्वारे महाराष्ट्र सरकारनं अनेक प्रकारचे बंधनं शिथिल केलेली आहेत, अनेक प्रकारचे उद्योग सुरू करण्याच्या परवानग्या दिल्या आहेत. मग आम्ही काय केलंय, ह्याला चालना देण्यासाठी माझ्या उद्योग विभागानं एक चांगलं मॅग्नेटिक महाराष्ट्र टप्पा 2 ही मोहीम सुरू केली आणि आम्ही त्याच्यातून अनेक प्रकारच्या चांगल्या सुविधा निर्माण केल्या आहेत. एक तर प्लग अँड प्ले, म्हणजे तात्काळ उद्योग सुरू करता येतील अशा सुविधा MIDCनं स्वतःच्या गुंतवणुकीतून कारखानदारांना तयार शेड बांधून द्यायचं ठरवलंय. अच्छा. म्हणजे त्यांना बांधकामासाठी वेळ घालवण्याची गरज नाही, ताबडतोब ते त्यांची यंत्र आणून काम सुरू करू शकतात, उत्पादन सुरू करू शकतात. प्लग अँड प्ले. 40,000 हेक्टर जमीन MIDCकडे आज उद्योगांना देण्यासाठी सज्ज ठेवलेली आहे आणि ते सगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि सगळ्या विभागांमध्ये. त्यानंतर आम्ही असं केलेलं आहे की त्यांना रिलेशनशिप मॅनेजर, नवीन जर गुंतवणूकदार आला तर त्याला एक स्वतंत्र एक उद्योग मित्र किंवा रिलेशनशिप मॅनेजर हा उपलब्ध करून देणार. त्यांच्या अडचणींसाठी त्या उद्योगांच्या व्यवस्थापकांनी धावाधाव करण्याची गरज नाही. ही व्यक्ती जबाबदार असेल, त्याला पूर्ण अधिकार दिलेले आहेत. आणि आम्ही आता महापरवाना ही जी घोषणा केलेली आहे ती केवळ कागदावरची घोषणा नाही, ती योजना म्हणजे मास्टर लायसन्स आहे. यांनी जर गुंतवणुकीचं आमच्याबरोबर करार केला, राज्यामध्ये कुठेही जमीन त्यांनी त्या प्रकारे राखून ठेवली, बुक केली, त्यासाठी काही पैसे भरले की ताबडतोब 48 तासात त्याला महापरवाना दिला जाईल, ज्यामुळे ते ताबडतोबीनं त्यांच्या सोयीनं लवकरात लवकर उत्पादन सुरू करू शकतील. आणि इतर जे परवाने आहेत इतर खात्यांचे ते हळूहळू नंतर देता येतील. त्यासाठी उत्पादन सुरू करण्याचं थांबवायला काही अडचण नाही, थांबू नये, काम सुरू होतील. ही फार आकर्षक योजना केल्या आहेत. महाजॉब्स म्हणजे एक प्रकारे औद्योगिक कामगार विनिमय नवीन यंत्रणा उभी केलेली आहे. ते पोर्टल आहे, ऑनलाईन आहे. आणि आम्हाला खरोखरच त्यावेळेला एक आश्चर्याचा आणि आनंदाचा धक्का बसला की 2 दिवसामध्ये जवळजवळ 2.25 लाख तरुणांनी त्याच्यावर आपली नावं नोंदवली आहेत. त्यानंतर अनेक उद्योगांनी त्यांच्या ज्या गरजा आहेत, त्यांना कुठे किती कामगार पाहिजेत, कुठल्या वर्गाचे पाहिजेत, कुशल पाहिजेत, अर्धकुशल पाहिजेत, त्याबद्दलची त्यांची नोंदणी आहे. त्यामुळे महाजॉब्स आहे, महापरवाना आहे, प्लग अँड प्ले आहे आणि रिलेशनशिप मॅनेजर ह्या नव्या योजना आणून आम्ही उद्योगांना अधिक चांगलं सुलभ वातावरण राज्यात तयार केलेलं आहे. करण्यासाठी जुने जे कारखाने सुलभता यावी परवान्यांमध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये. मी यासाठीच थांबवते कारण वेळेची मर्यादा आपल्याकडे आहे, त्यामुळे काही प्रश्नोत्तरं घेणं सुद्धा भाग आहे. सर, उद्योग विश्वातनं म्हणजे लघु उद्योग किंवा मध्यम उद्योग विश्वातनं सातत्याने मागणी होते की त्यांना सूट मिळावी आणखी. मग ती वेगवेगळ्या स्वरूपाची, ती कर रूपात आहे किंवा अन्य कोणत्या रूपातली. पण आता खरंच राज्य सरकारच्या तिजोरीचा विचार करता, इतर परिस्थितीचा विचार करता, आता यापुढे ऑगस्ट महिन्यापासून किंवा त्याच्यानंतर आतापर्यंत देत आलेली सूट ही देणं शक्य आहे का राज्य सरकारला? हा फार चांगला प्रश्न आहे हा, कारण हे प्रश्न आम्हाला सुद्धा अनेक जण विचारत असतात थेट. तर त्या बाबतीत जी काही एक तर गोष्ट सांगतो की करोनामुळे जी अडचण झाली, अनेकांचे नुकसान झालेलं आहे, लघुउद्योगांचं खास नुकसान झालेलं आहे, त्यांच्यासाठी आम्ही आमचं एक पॅकेज तयार केले. आमच्या मंत्रिमंडळाची आम्ही ती मान्यता घेऊन ती जाहीर करू. त्याच्यात काय त्याचे सवलती आहेत हे मी आता सांगणार नाही, कारण मंत्रिमंडळाची मान्यता मिळण्याची अजून आम्हाला वाट पाहावी लागेल. परंतु मागण्या कोणत्या होत्या? तर विजेच्या बिलात सवलत द्या, विजेचं जे काही आकार झालेला आहे तो कमी करा.
दुसरं आहे की व्याजामध्ये सवलत द्या. व्याजाचे म्हणजे हप्ते भरावे लागतात कर्जाचे, त्यांचं व्याज भरणं कठीण आहे, ते व्याजामध्ये सवलती द्या. दुसरं 2-3 महिने कामगारांना काम नसताना वेतन द्यावं लागलं, बरोबर. त्याच्यामध्ये काही अनुदान द्या. म्हणजे त्याच्यामध्ये 1-2 महिन्याचं पगार काही देता आले सरकारला तर ते द्यावेत. अशा त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यांवर आम्ही गांभीर्यानं विचार केलाय. वित्त विभागाशी उद्योग विभागानं चर्चा केलेली आहे आणि त्याच्यातून आम्ही एक अशा प्रकारची योजना अंतिम स्वरूपापर्यंत तयार केलेली आहे. ती आता मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आम्ही जाहीर करू. जी. त्याचबरोबर आम्ही दुसरं काम केलेलं आहे उद्योग वाढीसाठी. ते त्याच्या जवळजवळ आमचे 18 कंपन्यांबरोबर नवीन सामंजस्य करार झाले. ते उद्योग येणार आहेत. जवळजवळ 20,000 कोटी रुपयाची नवीन गुंतवणूक येते आणि हे सामंजस्य करार कागदावर राहणार नाहीत तर ते प्रत्यक्षात येतील अशा प्रकारची छाननी केलेली आहे. दुसरी ह्याच्यातली महत्त्वाची गोष्ट आम्ही जे काही पावलं उचलतो त्याच्यामध्ये एक नवीन MIDC आम्ही रायगड जिल्ह्यात स्थापन करतो. तिला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. नवीन MIDC माणगाव, त्याला खूप चांगला प्रतिसाद आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारचं जे बल्क ड्रग धोरण आहे आत्मनिर्भर भारत, की कच्चा माल जो औषधांसाठी लागतो, औषधांमध्ये जे काही जे घटक लागतात ते आयात करावे लागतात आणि जास्तीत जास्त चीनमधून येतात. त्यांना पर्याय म्हणून बल्क ड्रग पार्क आम्ही रायगड जिल्ह्यातच समुद्राच्या काठावर उभं करतो आहोत. त्यानंतर औरंगाबादचं जे हे DMIC आहे त्या ठिकाणी बिडकीनला मोठी औद्योगिक वसाहत आणि त्याचे फूड पार्क उभं करायला सुरुवात केलेली आहे. नागपूर आहे, नाशिक आहे, अशा इतर शहरांच्या आसपास सुद्धा चांगले उद्योग आणण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न चाललेले आहेत. जसजसे ते परिपक्व होतील त्याप्रमाणे आम्ही त्यांची घोषणा जाहीर करू. सर, चीनमधनं बऱ्याचशा कंपन्या काढता पाय घेतात वेगवेगळ्या कारणांमुळे. तर या कंपन्यांनी महाराष्ट्रात यावं, महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करावी, यासाठी महाराष्ट्र सरकार त्यांना रेड कार्पेट देण्याच्या विचारात आहे का? विचार म्हणजे आम्ही त्याच्यावर कामच सुरू केलेलं आहे. म्हणजे आपल्याला माहितीसाठी सांगतो जे आम्ही सामंजस्य करार केले त्याच्यामध्ये सुद्धा काही असे व्यवसाय आहेत की जे चीनमधून इकडे येणार आहेत. त्या कंपन्या जगभरातले दुसरे लोक आहेत. म्हणजे सिंगापूरच्या कंपन्या, जपानच्या कंपन्या आहेत. त्यांना आता चीनपेक्षा गुंतवणुकीसाठी इतर प्रदेश हे शोधतायत ते, आणि त्यांना त्याच्यामध्ये भारत किंवा महाराष्ट्र हा जास्तीत जास्त आकर्षक वाटतो आहे. ते ह्याच्यामध्ये काही सामंजस्य करार असे आहेत की ते तिकडचे उद्योगांना पर्याय म्हणून येत आहेत. त्यामुळे हे काम सुरू झालेलं आहे. हे अधिक गतिमान करण्यासाठी आमची सगळी यंत्रणा आता काम करते. सर, बरेचसे मजूर बाहेर गेले आहेत, आपल्याला ही कल्पना आहे. काही जण परत आले आहेत, काही जण येणं बाकी आहे. ते कधी येतील आपल्याला माहिती नाही. पण आता जेव्हा आपण पुनश्च हरिओम म्हणतो तेव्हा सगळं काम सुरू करण्याची गरज आहे. असे खूप स्थानिक आहेत की जे सध्या बेरोजगार आहेत. त्यांना या सगळ्या उद्योग विश्वाशी कनेक्ट करण्यासाठी सरकार कसं प्रयत्न करतंय? पेपरवरती योजना खूप चांगल्या वाटतात, पण त्याच्यामध्ये प्रॅक्टिकॅलिटीजचा विचार आपण केला तर थोड्याशा अडचणी येतात. तर या सगळ्या महाराष्ट्रातल्या स्थानिक भूमिपुत्रांचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा त्यांना या उद्योग जगताशी सरकार सोप्या पद्धतीनं कसं जोडतंय, त्यांना रोजगाराची संधी मिळावी म्हणून? भूमिपुत्रांना रोजगार हा तर आमच्या सरकारचा, माझ्या पक्षाचा मूलभूत कार्यक्रम आहे. त्यामुळे त्या दृष्टीने आम्ही जे आता नवीन औद्योगिक कामगारांसाठी जे पोर्टल तयार केलेलं आहे, जी योजना तयार केलेली आहे महाजॉब्स, त्याच्यामध्ये अट टाकलेली आहे की त्यामध्ये त्यांना डोमिसाईल सर्टिफिकेट जे काही तिथला स्थानिक रहिवासी असल्याचा पुरावा द्यावा लागेल. त्यामुळे ही पूर्णपणे भूमिपुत्रांसाठी संधी आहे. आणि माझी सर्वांना विनंती आहे, आव्हान आहे की आता मराठी तरुण तरुणींनी ह्या संधीचा फायदा घ्यावा, आपली बेरोजगारी हटवावी आणि या माध्यमातून जे परप्रांतीय मजूर निघून गेले त्यामुळे ज्या जागा रिक्त झालेल्या आहेत ते जर परत येत नसतील तर त्या जागांवर आता कंपन्यांनी स्थानिकांना, भूमिपुत्रांना नियुक्त करावं. हा आमचा प्रयत्न सुरू झालेला आहे. वाटाघाटी, चर्चा आणि त्याबद्दलचं एक ॲक्शन प्लॅन, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सर, शेवटाकडे येताना आपल्या चर्चेचा माझे 2 राजकीय प्रश्न आहेत. त्यातला एक राज ठाकरे यांच्या विधानासंदर्भातला आहे. त्यांनी नुकतंच विजनमध्ये म्हटलं की हे 3 पक्षांचं सरकार आहे आणि 3 पक्षांचं सरकार काही फार वेळ चालणार नाही. स्टिअरिंग तिघांनी घट्ट पकडलंय? असं आहे, मी असं म्हणे, शुभ बोल रे नाऱ्या.
चांगली शुभेच्छा द्या. काम चांगलं करतंय सरकार, सरकारचा हेतूही चांगला आहे. त्यामुळे त्याचे जे काही चांगली पावलं पडत आहेत, चांगले निर्णय होत आहेत, त्यांचं मला असं वाटतं स्वागत केलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. अडचणी कुठे नाहीत, अडचणी आहेतच. देशभरातली सगळी सरकार अडचणीत आहेत, पण महाराष्ट्र सरकार प्रामाणिकपणे काम करतंय, अगदी निष्ठेने काम करतंय, त्याच्यासाठी परिश्रम घेतो आहोत आणि आमचे सगळे विभाग हे त्या दृष्टीने जनतेच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहायला त्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे त्याची म्हणजे शंका घेण्याऐवजी मला असं वाटतं आमच्या चुका असतील तिकडे जवळ अंगुली निर्देश करा, बोट दाखवा, हे चुकतंय, ते चुकतंय, चूक दुरुस्त करू. कुठे काही कमतरता असेल ती भरून काढू, परंतु चांगल्या कामाला पाठिंब्याची सुद्धा गरज असते. सर, आपले जुने मित्र राज्याच्या हिताचा विचार करता आपल्या सोबत येण्यासाठी तयार आहेत, तसं विधानच त्यांच्या प्रदेशाध्यक्षांकडनं करण्यात आलं. पण तुम्हाला आता हितकारक वाटतंय का जुन्या मित्राचा हात पकडणं? नाही, ती वेळ आता निघून गेली. जेव्हा हात पकडलेलाच होता तेव्हा त्या हाताला प्रेमाने थोपटण्याऐवजी तो हात झिडकारण्याचा प्रयत्न झाला, त्या त्रास देण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा ती वेळ गेलेली. आता नको. आता त्याच्याऐवजी आता हे आम्ही 3 जण एकत्र येऊन परस्परांवर विश्वास ठेवून 3 पक्षांचं सरकार चांगलं काम करतंय आणि पुढची दिशा ठरलेली आहे. त्यामुळे त्याच दिशेने आम्ही पुढे जाणार आणि ज्या जुन्या मित्रांना त्यांचा काही मार्ग असेल त्यांनी ते कबूल केलेलं आहे की आम्ही आता एकटे लढणार. माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना. अर्थात त्यांच्याबरोबरचे काही पक्ष मागच्या 5 वर्षात जवळ आलेले होते. रामदास आठवले असतील, महादेव जानकर असतील, किंवा सदाभाऊ खोत असतील, किंवा ते विनायक मेटे असतील. हे एकटं भाजप लढणार असल्यामुळे त्यांचं काय होणार आहे माहिती नाही. त्यांनी सुद्धा आता मार्ग नवे शोधले पाहिजेत. ते असू द्या. त्यांना त्यांच्या एकटे लढण्याच्या या धोरणाला किंवा निर्णयाला माझ्या शुभेच्छा आहेत. आम्ही मात्र एकटे नाही, आम्ही तिघे एकत्र आहोत आणि एकत्रच राहणार. सर, राज्याचं उद्योग विश्व लवकरात लवकर नवी भरारी घेईल. रोजगाराच्या खूप संधी आहेत, लोकांना योग्य पद्धतीने त्याचा लाभ मिळेल अशी आम्ही आशा करतो. मनापासून धन्यवाद सर, आज आपण वेळ दिलात. तुम्ही खूप बिझी आहात, आम्हाला कल्पना आहे, पण सविस्तरपणे विजन मांडलत आणि प्रश्नांची उत्तर दिलीत त्याबद्दल थँक्यू सो मच सर. नमस्कार.